मित्रांनो नमस्कार, राम राम आणि सर्वांना रामकृष्ण हरी. आता CGPचा प्रोटेस्ट जो होता तो प्रोटेस्ट त्याचे 12 वाजलेत मित्रांनो. त्याचे 12 हे वाजणार होतेच जोपर्यंत त्या प्रोटेस्टला एक वेगळाच रंग या लोकांनी आणला होता. आणि ज्या ठिकाणी ठाकरे कोणाला पाठिंबा देतील त्यांचे 12 तर नक्की वाजणारच आहेत. कारण ठाकरेंचा पाठिंबा नेहमी अशाच लोकांना असतो हे परत एक वेळ सिद्ध झाले. मित्रांनो आपल्याला आज थोड्याशा वेगळ्या विषयावरती आज बोलायचं आहे. तो विषय म्हणजे काय की उद्धव ठाकरे ज्या ज्या लोकांना पाठिंबा देतात त्यांचा बाजार उठतो. आता या ठिकाणी मला म्हणावं लागेल की हे सगळे जे बाकीचे विरोधक आहेत हे विरोधक देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपने संपवलेले नाहीतच. हे सगळे विरोधक हे उद्धव ठाकरेंनी संपवलेले आहे. ज्या ठिकाणी हा व्यक्ती जाईल त्या ठिकाणी काहीतरी वेगळंच कांड होतंय. बघा 2019 मध्ये शरद पवारांनी भाजपला नाही फोडलं तर शरद पवारांनी एक ताबूतवरती खिळा ठोकला, तो म्हणजे शिवसेना नावाचा. मी असं काय म्हणतोय, मला असं म्हणावं का वाटलं कारण काय बघा तुम्ही पाहून घ्या 2019च्या पूर्वी शरद पवारांची प्रतिमा पाहून घ्या, पवारांची ताकद बघून घ्या. उद्धव ठाकरेंना कमी लेखण्याकरिता त्याने 14 मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता, ते पण बिनशर्त. आणि तिथं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी तो त्यांनी पाठिंबा दिला. आणि 19 मध्ये त्याच उद्धव ठाकरेंना त्यांनी बाहेर आणलं, सोबत घेऊन सत्तेमध्ये बसवला. मग 2019 नंतर 22 पर्यंत आलबेल चाललं होतं. पण 2022 नंतर तुम्ही खेळ बघितलाय का? 2022 नंतर प्रथमतः ज्यांच्या सोबत आले तीच शिवसेना अर्धी बाहेर पडली. म्हणजे जी सुरुवात झाली होती ती जे म्हणतो ना आपण 7.5 वगैरे ती 2022ला लागली. 22 मध्ये खासदार करंटमधले मंत्री आमदार यांनी बंड पुकारला, हे बाहेर आले. ह्या पहिला इशारा होता. त्यानंतर शरद पवारांसोबत आले होते, शरद पवारांची ही पार्टी या ठिकाणी बाहेर गेली, फुटली गेली. म्हणजे 2 झाले. आणि त्यानंतर तिसरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांसोबत केजरीवाल आले. केजरीवालला सुद्धा यांनी पाठिंबा दिला. केजरीवाल मातोश्रीवर आले, भेटा झाल्या, सगळं झालं. हा केजरीवाल सुद्धा दिल्लीमध्ये उरले नाहीत, ते सुद्धा आता संपण्याच्या मार्गावर आहेत, ऑलमोस्ट संपलेले आहेतच. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती केली महानगरपालिकेमध्ये. पहिले काहीतरी होते नगरसेवक राजसाहेबांचे, आता ते सुद्धा नाहीत, तिसरे राजसाहेब. आणि त्यानंतर त्या पुढे जाऊन उद्धव ठाकरेंनी पाठिंबा आणि साथ दिली ममता बॅनर्जीला. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी खतम झाल्या, संपून गेल्या. आणि त्यानंतर आता त्यांनी ह्या 2 दिवसापूर्वी 12:30 वाजता फ्रेंड्स घेऊन त्यांनी सांगितलं आणि त्यांनी पाठिंबा दिला CGPच्या आंदोलनाला, सोनम वांगचुकच्या ह्या प्रदर्शनाला. आणि आता तुम्ही ते अवस्था पाहून घ्या, म्हणजे त्यांचा हे बाजार उठल्यात जमा आहे. आता या ठिकाणी काही प्रश्न मनाला पडतील, ते म्हणजे कसे की तो जे काही आंदोलन होतं ठीक आहे, ते आंदोलन चांगलं आहे, पेपर फुटी वगैरे हे एक मूर्खपणा आहे, हा मूर्खपणा थांबलाच पाहिजे. यावरती गव्हर्नमेंटनं निर्णय घेतला, त्या सगळ्या लोकांना अटक केली. आणि त्यामध्ये लातूरला बदनाम करण्याचं एक षडयंत्र होतं, तेही उघडं पडलं. आता लातूरमधूनच कित्येक टॉपर, एकूण 1200 उमेदवार हे पात्र आहेत नीटमध्ये लातूर जिल्ह्यातील. त्यामधील 500 का 600 तर लोक फक्त शाहू कॉलेजचे आहेत. गुणवत्ता आहेच, गुणवत्ता नाही असं नाही. आणि मला वाटत नाही ह्या 1200 मध्ये कोणत्या प्रोटेस्टला गेला असेल म्हणून. आणि त्या प्रोटेस्टच्या माध्यमातून नेमकं देशविरोधी जी काही षडयंत्र होते ते चालू होते. सोनमची भूमिका चांगली असेल, आम्ही नाकारत नाही, पण ज्या माध्यमातून ज्या काही गोष्टी चालू झाल्या
ते निंदनीय होत्या. त्याच मंचावरून अल्लाचे गाणे बोलण्यात आले आणि त्याच मंचावरून प्रभू रामचंद्राचा अपमान करण्यात आला. सीतामातेचा पती, पिताचा पती, काय काय म्हणून त्या कामरान. म्हणजे त्या मंचावरून वारंवार ज्या लोकांनी देशविरोधामध्ये काम केलं ते लोक त्या मंचावरती आले. त्यांच्या मैत्रिणी, त्यांच्या लवर, त्यांच्या काय काय काय. आणि ह्या मंचाचा फक्त वापर लोकांना देशाच्या विरोधामध्ये भडकण्यासाठी झालेला आहे. आता सोनम वांगचुकची प्रकृती स्थिरावली, कोर्टाने आदेश दिला, त्याला दवाखान्यात भरती केलं. पण आता त्या ठिकाणी CGP ही आक्रमक झाली. CGPला राजीनामा हा धर्मेंद्रांचा मागायचा नाही, त्यांना हे फक्त पाहायचं होतं कधी 20 तारीख येईल आणि सोनम वांगचुक या ठिकाणी कधी संपतील याकडे यांचं लक्ष होतं. कारण याच्या माध्यमातून यांनी अनेक प्रयत्न केले, अनेक कॅम्पेन चालवले गेले लोकांचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी, पण त्या ठिकाणी यांचा काहीही यांना फायदा मिळाला नाही. त्या आंदोलनाकडे लोकांकडे पाठ फिरवली. लोकांना समजतंय त्या मंचावरील लोक कोण आहेत, त्याची भूमिका काय आहे, हे लोक जाणून आहेत. मग त्यानंतर जे झालं हे तुम्ही बघितलेलं आहे. आता वरील सोनमचं उपशन चालू आहे, खाली लोक बिर्याणी ठोसत आहेत, पाव खात आहेत. खाली सगळी तरुण मंडळी हे खाऊन पिऊन टाकाटाक. मी काही गोष्टी ऐकल्या, काही बातम्या अशा आल्या की त्या ठिकाणी ह्या लोकांनी खाऊन खाऊन अक्षरशः ढेरी सोडलेली आहे त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये. कुणी नाचतंय, कुणी गाणे म्हणतंय, कोण काय म्हणते, कोण नाटकं काय सोडून द्या विषय. म्हणजे या ठिकाणी ते आंदोलन हे नीटगता नव्हतंच, हे आंदोलन होतं ह्या सरकारला घेरण्यासाठी. आणि सोनम वांगचुक हे आता ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये. हे पाऊल उचललं गेलं, फक्त हे पाऊल उचललं नको होतं. आणि या ठिकाणी सोनम वांगचुक यांची प्रकृती अजून खालावली असती. त्याच्या माध्यमातून या लोकांनी अजून भारताला नेपाळ करण्याचा प्रयत्न केला असता, पण हा प्रयत्न यांचा फसला. म्हणजे या सगळ्या गोष्टीला आता आपण काय म्हणायचं हाच मला मोठा प्रश्न पडला. आणि आता नेमकं ह्या व्हिडिओला टायटल काय द्यायचं मला हे सुद्धा समजलं नाही. म्हणून सांगून टाकले होय असं असं हे झालंय, असं ही अशीच घटना, ही अशीच गोष्ट आहे. पण एवढं मात्र मला मानलं पाहिजे की अजूनही तरुण प्रौढ जे आहेत, काही सोडून द्या, काही लोकांना सवय असते, काही लोक बापाला शिव्या घालत असतील तरीही काही लोकांना सवय असते वाहवा म्हणायचं. त्या मंचावरून देशाविरोधी घोषणा, त्यानंतर त्या मंचावरून रामाचं जे काही झालेलं अपमान, ह्या सगळ्या गोष्टी बघून हिंदूच लोक खाली कमेंट आता करतील मला येऊन, हे दुर्दैव आहे आपलं. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी संपवण्यामागं कोण असेल? ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे जातात त्या ठिकाणी ते ऑलमोस्ट संपलेले असतात. ते पक्ष असो, आंदोलन असो, काही असो. ही जी म्हणतोय हे फक्त मी ह्या गोष्टी पाहूनच म्हणतोय. केजरीवाल असेल, राज ठाकरे असतील, ममताबाई असेल, किंवा काही CGPचं आंदोलन असेल, ज्यांना त्यांचा पाठिंबा आहे तो उरतो, मला असं वाटत नाही. तुमचं मत काय नक्कीच नोंदवा आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.